आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 43। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जाऊन आपल्याला जे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा याच्यातनी टेस्ट युअर नॉलेज दिलेला आहे ते या ठिकाणी, तर इथून नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवण्याकरता पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला उपयोगी पडेल म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। टेक्स्ट ठळक करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला बोल्ड आयकॉनवर क्लिक करायचं आहे। बिझनेस पीस तुम्ही कुणाला सादर करत असता म्हणत आहे, तर याचं उत्तर तुमचे गुंतवणूकदार आहे। ऑफलाईन मोडमध्ये जास्त पॉवरपॉईंट टेम्पलेट मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल म्हणत आहे, तर यासाठी बघा आपल्याला मोर थीम्सवर क्लिक करायचं आहे। सॉर्टर पॅनलमधून तुम्हाला एक स्लाईड डिलीट करायची आहे, त्यासाठी तुम्ही स्लाईडवर राईट क्लिक करता, त्यानंतर कुठला पर्याय तुम्ही निवडावा लागेल म्हणत आहे, तर याचं उत्तर डिलीट स्लाईड आहे। त्यानंतर सबमिट करा, येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर सिम्युलेशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न आहेत सिम्युलेशनचे, तर इथून पहिला प्रश्न चालू करा। तर पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, म्हणून MS पॉवरपॉईंट उघडा, शोध बारमध्ये योग पोस्टर टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर या ठिकाणी क्लिक करा, त्यानंतर योगा पोस्टर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, चांगले संपादन हे सुनिश्चित करते की संभाषणकर्ता काय संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत हे वाचकांना समजण्यास सक्षम आहे, म्हणून योगा हॅपन्स बियॉन्ड द मॅट ॲज वेल निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून 96 करा म्हणत आहे। तर सिलेक्शन आहे, त्यानंतर इथे साईजमध्ये जा आणि ज्यातून 96 साईज घ्यायच्या इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, व्यावसायिक प्रेझेंटेशन करण्यासाठी मजकूर संरेखित करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण निवडलेला मजकूर मध्यभागी संरेखित करा म्हणत आहे। तर इथून सेंटरवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, टेक्स्ट बॉक्समध्ये बॅकग्राऊंड कलर जोडल्याने तुमची प्रेझेंटेशन अधिक आकर्षक दिसते आणि ती हायलाईट करण्यास मदत होते, त्यामुळे सिलेक्टेड शेपचा शेप फिल कलर लाईट ग्रीन SN2 मध्ये चेंज करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जा, शेप फिलमध्ये जायचं आहे आणि त्यातून हा वाला कलर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या। अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे प्रश्न झालेले आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। प्रोसीड बटनावर क्लिक करा, यामध्ये बघा 3 प्रश्न आहे, तर इथून चालू करायचं आहे। पहिला प्रश्न, टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी डॅशवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे, तर कशावर क्लिक करायचं आहे बघा, तर इन्सर्ट टॅबवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर सबमिट करा। पुढचा प्रश्न बघा, टेक्स्ट सेंटरमध्ये अलाइन करण्यासाठी डॅश टॅब आणि डॅश ग्रुपवर क्लिक करा म्हणत आहे, तर टेक्स्टला सेंटर करण्यासाठी आपण कशावर क्लिक करायला पाहिजे, होम टॅबमधल्या पॅराग्राफ ग्रुपमध्ये, त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, टेक्स्ट रिकलर करण्यासाठी आपण होम टॅब फॉन्ट ग्रुपमधून आय ड्रॉपर टूल वापरू शकतो म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर सबमिट करा, येस करायचं आहे, त्यानंतर गो टू होमवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला गायडेड ड्युएटीवर सेल्फ सोडवायचं आहे, तर इथून क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा गायडेड ड्युएटीवर सेल्फचे 5 क्वेश्चन्स आहेत, तर इथून पहिला क्वेश्चन स्टार्ट करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये योगा हॅपनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याला अंडरलाईन द्या म्हणत आहे, तर याला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर इथून त्याला अंडरलाईन द्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। ओके करा, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आपल्याला। दिलेल्या ब्लँक प्रेझेंटेशनमध्ये इन्सर्ट टॅब टेबलचा वापर करून 5 रोज आणि 5 कॉलम असलेले टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे, तर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, टेबल्सवर जा, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा, नंबर ऑफ कॉलमची संख्या 5 करा आणि नंबर ऑफ रोची संख्यासुद्धा 5 करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा, बघा 5x5चा टेबल इथं आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे।
पुढचा प्रश्न बघा, फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेला प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर योगा वर्कशॉप पोस्टर नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि याच्यामध्ये बघा कोणतं नाव टाईप करायचं आहे, योगा वर्कशॉप पोस्टर. तर हे नाव मी इथून कॉपी करून घेतो आणि ते नाव या फाईल नेममध्ये आपल्याला पेस्ट करा किंवा डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये नमस्ते टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा, होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून फॉन्ट कलर डार्क ब्लूमध्ये बदला आणि ते बोल्ड करा म्हणत आहे. तर नमस्ते शब्दाला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, फॉन्ट कलर डार्क ब्लू करा म्हणत आहे. तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि त्यातून डार्क ब्लू कलर घ्या फॉन्टचा आणि त्यानंतर त्याला बोल्ड करा म्हणत आहे. तर इथून बोल्ड करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमधून योगा हॅपीनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल टेक्स्ट कॉपी करा आणि होम टॅब क्लिपबोर्डचा वापर करून स्लाईड क्रमांक 2 मध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर याला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बघा आपल्याला स्लाईड क्रमांक 2 मध्ये जायचं आहे आणि इथून त्याला पेस्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करा, येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. तर याला क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर पहिला प्रश्न बघा, पॅन तयार करण्यासाठी सामान्य तंत्रज्ञान काय आहे म्हणत आहे. तर ब्लूटूथ आहे. क्लायंट आणि सर्व्हर नेटवर्कमध्ये क्लायंट काय असतो म्हणत आहे. तर याचं उत्तर सर्व्हरकडून संसाधनाची विनंती करते, हे त्याचं उत्तर असणार आहे. P2P नेटवर्कचा प्राथमिक फायदा काय आहे म्हणत आहे. तर सेटअपची सुलभता आणि कमी किंमत हे त्याचं उत्तर आहे. P2P नेटवर्कचे एक आव्हान काय आहे म्हणत आहे. तर सुरक्षा नियंत्रणाचा अभाव हे त्याचं उत्तर आहे. वायरलेस ॲक्सेस पॉईंट कोणत्या प्रकारचे उपकरण आहे म्हणत आहे. तर वायरलेस उपकरणांना नेटवर्कशी जोडणारे उपकरण आहे. कोणता नेटवर्क घटक इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिकचे निरीक्षण करण्यास मदत करतो म्हणत आहे. तर त्याला आपण फायरवॉल म्हटले जाते. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे VPN काय करते म्हणत आहे. तर याचं उत्तर रिमोट वापरकर्ता आणि कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये सुरक्षित कनेक्शन प्रदान करते, हे त्याचं उत्तर आहे. कमी अंतरावर वैयक्तिक उपकरणे जोडण्यासाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचे नेटवर्क वापरले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर पॅन आहे. फायरवॉलमध्ये प्रॉक्सी सर्व्हर वापरण्याचा उद्देश काय आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर सुरक्षिततेसाठी संवादाचे मूल्यांकन करण्यासाठी, हे त्याचं उत्तर आहे. लॅन म्हणजे काय म्हणत आहे. तर लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क आहे. त्यानंतर सबमिट करा, येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 43 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.